नमस्कार, वेलकम टू अ न्यू व्हिडिओ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 20 वर्ड्स बघितले, जे असे वर्ड्स होते जे मला मॉक देताना नव्हते येत किंवा ज्याच्यामुळे माझे क्वेश्चन्स रॉंग झाले किंवा मी ते अटेम्प्ट नाही केले आणि ते वर्ड्सचं मिनिंग मला माहीत नव्हतं. असे त्या वर्ड्सचे मिनिंग मी निमोनिक्सच्या मदतीने लर्न करण्याचा प्रयत्न केला आणि आपण आता तसेच 20 वर्ड्स पुन्हा त्याच मॉकमधले मला अजून 20 वर्ड्स आणि काही फ्रेजेस आणि काही एक रूल आहे जे मला नव्हतं येत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते रूल्स आणि फ्रेजेस लर्न करू आणि काही वर्ड्स पण आहेत. तर 20 वर्ड झाले. 21st वर्डपासून आपण सुरू करत आहोत. तर पहिला वर्ड आहे डिलिनिएशन. डिलिनिएशनचा अर्थ आहे ॲक्ट ऑफ डिस्क्रायबिंग ऑर आउटलाइनिंग समथिंग. बघा, याच्या स्पेलिंगमध्येच लाईन आलेला आहे. डिलिनिएशन लाईन आलेला आहे. तर लाईनचा अर्थ काय होते बघा, आधी आपण ड्रॉइंग काढत होतो. तर जेव्हा ड्रॉइंग काढतो खूप छोटे असताना फ्लावर काढलं, घर काढलं, तर ते ड्रॉइंग काढल्यानंतर ब्लॅक स्केच पेनने त्याला आउटलाईन करत होतो, हा ना. म्हणजे लाईन काढून त्याला आउटलाईन करत होतो. तर या लाईनवरून आपण आउटलाईन जोडू शकतो. आणि या शब्दाचा अर्थ पण आहे ॲक्ट ऑफ डिस्क्रायबिंग ऑर आउटलाइनिंग समथिंग. म्हणजे एखाद्या गोष्टीला डिस्क्राईब करणे, म्हणजे त्या गोष्टीला एक्सप्लेन करणे, डिस्क्राईब करणे, त्याच्याबद्दल माहिती सांगणे. ते कसं आउटलाईन केल्यानंतर ते जे चित्र आहे, जे रंग आपण त्याच्यामध्ये भरला, ते उठून दिसत होते ना आपल्याला. तसंच तेच अर्थ आहे डिलिनिएशनचं. तर लाईनवरून आउटलाइनिंग असं आपण जोडू शकतो. नेक्स्ट आहे फेरॉसिटी. फेरॉसिटी, फ्युरियस हा शब्द आठवत असेल सगळ्यांना. फ्युरियस म्हणजे ॲंग्री, म्हणजे जे एखादी व्यक्ती जो खूप ॲंग्री असेल असं होतं. तर फ्युरियसवरून फेरॉसिटी, आणि फेरॉसिटीचा पण अर्थ तेच आहे, स्टेट ऑफ बिंग ॲग्रेसिव्ह. तर असं आपली ती स्टेट ज्याच्यामध्ये आपण खूप जास्त रागात आहो, खूप जास्त अग्रेसिव्ह आहो, त्याला आपण म्हणणार फेरॉसिटी. नेक्स्ट वर्ड आहे स्कर्मिश. स्कर्मिशचा अर्थ आहे अनप्लान्ड फाईट. स्कर्मिश हा वर्ड कसा वाटते, चाइल्डिश सारखा. आणि जे चिल्ड्रन असतात ते काय करतात, आत्ताच ते खेळत होते आणि नेक्स्ट मोमेंटलाच ते झगडायला लागतात. म्हणजे बिलकुल त्यांची फाईट असते ते अनप्लान्ड असते. स्कर्मिशचा पण अर्थ तेच आहे की अनप्लान्ड फाईट. चाइल्डिशवरून आपण स्कर्मिश, आणि स्कर्मिश चाइल्डवरूनच अनप्लान्ड फाईट. तर स्कर्मिशचा अर्थ अनप्लान्ड फाईट. नेक्स्ट आहे निबल्स. निबल्सला पण आपण चाइल्डसोबत जोडू, छोट्या मुलांसोबत, की ते असं दुधाची बॉटल असते आणि त्याला छोटंसं एक निपल असते वरून, आणि मुलं काय करतात, एक एक सीप दूध पित असतात. तर निपलवरून निबल, आणि निबलचा अर्थच होतो की छोटे बाईट्समध्ये खाणे, म्हणजे छोटे बाईट्स घेऊन जेवण करणे. आणि छोट्या मुलांचं घास पण असतो, ते भले हाताने पण जेवत असेल ते एवढूसं घास जेवतात. तर निबल्सवरून निपल्स आणि निपल्सवरून छोटे बाईट्स. नेक्स्ट आहे रेलिश. रेलिशचा अर्थ माहिती आहे. रेलिश म्हणजे प्लेजर, आपल्याला प्लेजर होणे किंवा एखादी गोष्ट खूप छान वाटणे, याचा अर्थ रेलिश होतो. याच्यासाठी काही हे लावायची गरज नाही आहे निमोनिक, पण तरी पण रेलिशला डिशेससोबत जोडू शकतो. रेलिश आणि डिश सेम वाटतं थोडंसं. आणि डिश, जेव्हा आपण आपली फेवरेट डिश खातो तेव्हा आपल्याला किती छान असं प्लेजर मिळतं. तर रेलिशवरून डिश आणि डिशवरून ग्रेट प्लेजर. नेक्स्ट आहे ॲब्स्टेन. ॲब्स्टेन म्हणजे टू चूज नॉट टू एंगेज ऑर इंडल्ज इन समथिंग. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आपण दूर राहणं, हे आपण बाय चॉईस आपण एखाद्या गोष्टीच्या दूर आहोत. तर आत्ताच होळी झाली, आणि होळीमध्ये बघा काही लोक माझ्या कपड्याला स्टेन म्हणजे डाग लागून जाईल म्हणून बाय चॉईस ते लोक काय होते, दूर होते, म्हणजे होली सेलिब्रेशनचा पार्ट नव्हते. तर आपण ॲब्स्टेनवरून स्टेन सोबत जोडू, आणि स्टेनवरून स्टेन नाही लागला पाहिजे म्हणून दूर राहणे, एखाद्या गोष्टीच्या बाय चॉईस दूर राहणे. नेक्स्ट आहे डिव्योर. मी एक डिस्क्लेमर द्यायचं राहिला की माझं प्रोनन्सिएशन थोडं चुकू शकतं, कारण हे असे वर्ड्स आहेत जे खूप कमी ऐकलेले असेल मी कदाचित, त्याच्यामुळे मला त्याचं एक्झॅक्ट प्रोनन्सिएशन नाही माहीत असेल असं होऊ शकतं, त्याच्यामुळे प्रोनन्सिएशन चुकू शकते. नेक्स्ट वर्ड आहे डिव्योर. डिव्योर म्हणजे कन्झ्युमिंग इगरली, म्हणजे व्हेराशियसली जेवणे, म्हणजे खूप जास्त काय म्हणतात त्याला, इम्पल्सिव्ह इटिंग म्हणतात ना, खूप जास्त. म्हणजे आता मला भेटणार आहे की नाही जेवू माहीत नाही, आणि आता भेटणार आहे की नाही म्हणून खूप सारं खाऊन घेणे. तर ह्याला आपण डिव्योरच्या स्पेलिंगमध्ये देव येत आहे बघा, आणि देव आणि राक्षस जुळून आहे. देव आले तिथे राक्षस आलेच, आणि राक्षस कसे खातात, इगर म्हणजे खूप जास्त
कन्झ्युम करून घेतात ना, त्यांना कुठल्याच गोष्टीचा हे तारतम्य नाही राहत, ते खूप जास्त खाऊन घेतात, म्हणजे जेवढं शरीराला नाही लागत तेवढंही खाऊन घेतात आणि म्हणूनच ते ॲग्रेसिव्ह पण असतात. तर डिव्योर. बरं, काही लोकांना असं होतं की टेन्शनमध्ये त्यांनी जेवत नाही, म्हणजे त्यांचं जेवण सुटून जातं, आणि माझं स्पेशली टेन्शन असलं की मला जास्त जेवायला लागतं. नेक्स्ट आहे सेव्हिअर. सेव्हिअर म्हणजे एन्जॉईंग फ्लेवर ऑफ द फूड. तर सेव्हिअरला आपण फ्लेवरसोबत जोडू शकतो. एखाद्या फूडचा जर फ्लेवर खूप छान असेल तर आपण काय त्या फूडला एन्जॉय करणार आणि खूप एन्जॉय म्हणजे त्या फ्लेवरचा आपण टेस्ट घेऊ त्या जेवणाला संपवणार. तर सेव्हिअरपासून फ्लेवर आणि फ्लेवरपासून एन्जॉईंग फ्लेवर ऑफ द फूड. नेक्स्ट आहे डिस्पायसेस, म्हणजे स्ट्रॉंगली डिसलाईक करणे. तर काही काही लोक असतात बघा, त्यांना काही काही स्पायसेस म्हणजे मसाले, काही काही मसाल्यांची टेस्ट नाही आवडत. काही काही लोकांना विलायची नाही आवडत, काही काही लोकांना सांबार नाही आवडत, काही काही लोकांना असं काही काही मसाले असतात ना, स्पेसिफिकली त्याची टेस्ट त्या लोकांना नाही आवडत. तर डिस्पायसेस म्हणजे ते स्ट्रॉंगली डिसलाईक करतात त्या गोष्टीला, म्हणजे असे लोक जे स्पायसेसला स्ट्रॉंगली डिसलाईक करतात. तर डिस्पायसेसवरून स्पायसेस आणि स्पायसेसवरून स्ट्रॉंगली डिसलाईक. नेक्स्ट आहे गार्नर. गार्नरचा अर्थ आहे टू गॅदर ऑर कलेक्ट. इझी आहे. गार्नरला आपण जवळ गार्डनर सोबत. तर गार्डनर काय करतो, आणि जर समजा गार्डनर एखाद्या गार्डनमध्ये काम करते आणि त्या गार्डनच्या मालकाने सांगितलं की तुला पूर्ण फुलं तोडायचे आणि जमा करायचं, तर गार्डनर काय करणार, जे जे फुलं आता झडणार आहे, पडणार आहे, त्याला तोडून तो कलेक्ट करणार. तर इथं फक्त एका स्पेलिंग म्हणजे डीचाच फरक आहे. आर नंतर डी लावलं तर गार्डनरच होणार. तर आपण इझिली कनेक्ट करू शकतो. एक गार्डनर काय करतो, फुलं गॅदर किंवा कलेक्ट करतो. नेक्स्ट आहे बॅशन. बॅशनचा अर्थ आहे म्हणजे एखाद्या गोष्टीला स्ट्रॉंगली होल्ड करणे. ओके, तर बघा बॅट्समॅन क्रिकेट खेळताना जे क्रिकेट प्लेयर्स असतात ते काय करतात, बॅटला जर त्यांनी स्ट्रॉंगली होल्ड नाही केलं, जर त्यांनी बॅटला चांगल्या पद्धतीने नाही पकडलं, तर काय होणार, बॅट जेव्हा ते बॉलला हिट करणार तेव्हा त्याच्यासोबत बॅट पण जाऊ शकते. आणि असं माझ्यासोबत झालेलं आहे लहान असताना. मी जेव्हा खेळत होती ना, म्हणजे मला क्रिकेट वगैरे खेळता येत नाही, पण कधी कधी आपण घेतो बॅट आणि बॉल हातात. तर एकदा मी बॅटच फेकून दिली होती. आणि असंच एकदा बॅडमिंटन खेळताना पण त्याचं जे हे असतं बॅडमिंटनचं, त्याला काय म्हणतात, ते फूल जे काही असतं त्याला मारण्याच्या नादामध्ये मी बॅटच फेकून दिली होती. तर कारण माझा बॅटवरती स्ट्रॉंग होल्ड नव्हता. तर जर चांगलं बॅटमॅन बनायचं असेल, जर चांगलं बॅटर बनायचं असेल, तर आपल्याला आपल्या बॅटवरती स्ट्रॉंग होल्ड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर असं आपण बॅशनवरून स्ट्रॉंग होल्ड रिलेट करू शकतो. नेक्स्ट आहे ल्युसिड. ल्युसिड म्हणजे क्लिअर. आता मी ल्युसिडला ना कन्फ्यूज करून टाकलं होतं नेब्युलससोबत. ल्युसिड आणि नेब्युलस हे थोडे वेगळे वर्ड्स आहेत, आणि नेब्युलसचा अर्थ होतो की धुंदला. मला ल्युसिडमध्ये डाऊट हा होता की ल्युसिडचा अर्थ पण नॉन क्लिअर होते की काय, पण ल्युसिडचा अर्थ उलटा आहे, क्लिअर आहे. तर ओके, ल्युसिडला आपण जोडू ॲसिडसोबत. जर समजा कुठे काय डाग लागला आणि ते क्लिअर करायचं असेल, तर आपण पाण्यामध्ये ॲसिड मिक्स करून आपण ते डाग क्लिअर करू शकतो. तर ल्युसिडवरून ॲसिड आणि ॲसिडवरून क्लिअर. नेक्स्ट आहे अकंपनीड. ओके, अकंपनीड खूप छान वर्ड आहे हा. आता मी एक सांगते किस्सा की मी जेव्हा इंटरव्ह्यूसाठी गेली होती टीचरच्या, तेव्हा खूप छान इंटरव्ह्यू झाला. मॅडमच्या घरी जायचं होतं आम्हाला, संध्याकाळची वेळ होती आणि म्हणून मी पप्पासोबत गेलेली, कारण मला घर माहिती नव्हतं. म्हणून पप्पासोबत गेली आणि पप्पा आतमध्ये होते माझ्यासोबत. मी चेअरवर बसली होती आणि पप्पा इकडे सोफ्यावरती बसलेले होते. सगळं इंटरव्ह्यू झाला, सगळं झालं, आणि नंतर शेवटी मला मॅडमने विचारलं की तुझ्या पप्पाने तुला अकंपनीड केलं आहे का? त्यांनी इंग्लिशमध्येच विचारलं आणि मला अकंपनीड या शब्दाचा अर्थ नव्हता माहिती. आणि मग मी कसं प्रिटेंड करणार ना, हो म्हणणार की नाही म्हणणार की काय म्हणणार, मला काही समजलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी मग सोप्या शब्दात विचारलं, काय असे सोपे शब्द विचारले की इज हिज युअर फादर. मी म्हटलं येस मॅम. तर मग ते म्हणाले की दॅट्स व्हॉट आय एम आस्किंग. तेव्हा मला वाटलं की अकंपनीड या शब्दाचा अर्थ असा होतो की कोणीतरी तुम्हाला कंपनी देते आहे का, म्हणजे तुझे पप्पांनी तुला कंपनी, म्हणजे तुमच्यासोबत कंपनी देण्यासाठी तुझे पप्पा तुला आले आहेत का, असं होतं, असं वाटलं मला, पण तसं नाही. असं आहे अकंपनीडचा अर्थ की प्रोव्हाइड कॉम्प्लिमेंट ऑर ॲडिशन टू समथिंग ऑर समवन, म्हणजे एखाद्या गोष्टीला ॲडिशन म्हणून असणे म्हणजे अकंपनीड होते. ठीक आहे.
नेक्स्ट आहे डिसिपेटेड. डिसिपेटेड म्हणजे डिस्पेअर्ड और स्कॅटर्ड म्हणजे बिखरा हुआ, है ना. म्हणजे एक गोष्ट होती त्याचे असं खूप स्कॅटरिंग ऑफ लाईट आपण शिकलेलं होतं याच्यामध्ये सायन्समध्ये. तर असं खूप जास्त एका पॉईंटपासून खूप सारे लाईट असं स्कॅटर होणे म्हणजे पसरणे, याला आपण म्हणतो. आता ह्याला कसं लर्न करू शकतो आपण, की डी सी नावाची एक मुलगी आहे आणि डी सीने काय करत, तिच्या हातामध्ये प्लेट होती आणि तिने ती काचेची प्लेट होती आणि ती खाली पाडली. आधी खाली एका प्लेटचे खूप सारे तुकडे स्कॅटर झाले आहे फ्लोअरवरती. तर डी सीनी प्लेट खाली पाडली आणि म्हणून ते स्कॅटर झाले. याच्यावरून नेक्स्ट आहे डिस्डेन म्हणजे अनवर्दी ऑफ वन्स कन्सिडरेशन. एखादी व्यक्ती आणि त्या व्यक्तीने आपल्या मित्राला म्हटलं की मला पेन दे. हा व्यक्ती काय बोलतो हे कन्सिडरच केलेलं नाही आहे. तर ह्याच्यावरून आपण जोडू शकतो की दे म्हटलं, देनवरून दे आणि मी नाही देते म्हणजे कन्सिडरच नाही केलं. आणि कन्सिडर का नाही केलं, कारण आपणही कधीतरी त्यांना पेन नव्हती दिली, म्हणून आपण अनवर्दी आहोत त्यांच्या कन्सिडरेशनच्या, असं आपण याचा अर्थ जोडू, असं पाठ करू. डिस्डेन म्हणजे अनवर्दी ऑफ वन्स कन्सिडरेशन. नेक्स्ट आहे सीज्ड हे सोपी आहे ना. कोणीतरी म्हणजे फोर्सफुली आपल्याला कॅप्चर करणे म्हणजे सीज्ड होते. तर साईज खूप छोटी असेल, ठीक आहे, तर आपल्याला कोणीही फोर्सफुली कॅप्चर करू शकतं, कारण आपण साईजने छोटे आहोत. असं म्हणजे मुलं स्पेशली साईजने छोटे असतात मुलं ना. तर मुलं जर छोटे असेल तर त्यांना कोणीही फोर्सफुली कॅप्चर करू शकतं, ठीक आहे, साईजवरून फोर्सफुली कॅप्चर्ड. नेक्स्ट आहे प्लमेट. ओके, प्लमेट आपण असं लर्न करू शकतो की प्लम या कंपनीचे स्किन केअर प्रोडक्ट्स येतात आणि स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये सिरम हे खूप जास्त चालतं, है ना. तर समजा आपल्याकडे एक प्लमची एक सिरमची बॉटल आहे आणि सिरमची बॉटल हे काचेची असते आणि ते समजा पडली, तर ती आता काचेची बॉटल आहे तर ते हळूहळू फेदरसारखी तर नाही पडणार, एकदम रॅपिडली ते पडणार खाली. तर प्लमेटचा अर्थच तो होतो की टू फॉल ऑर ड्रॉप रॅपिडली. तर नेक्स्ट आहे रिवोक म्हणजे कॅन्सल करणे. तर रिवोक ह्याला कसं लर्न करू शकतो, रिवोक. ओके, मी याला सध्या ठेवते, नंतर बघू. नेक्स्ट आहे इव्हॅक्युएटेड. मूविंग पीपल और ऑब्जेक्ट फ्रॉम प्लेस ऑफ डेंजर टू अ सेफर प्लेस, ठीक आहे. तर समजा इव्हॅपोरेशननी काय होतं, समजा एक छत आहे असं, म्हणजे हायपोथेटिकली विचार करू. इथे या रूममध्ये खूप जास्त इव्हॅपोरेशन झालं आणि वरची जे छत होती ते उडून गेली इव्हॅपोरेशनमुळे. त्याच्यावरती प्रेशर आला आणि ते उडून गेली, ठीक आहे. आता उडली तर ते छत पुन्हा पडायची भीती आहे ग्रॅव्हिटेशनमुळे. तर ग्रॅव्हिटेशनमुळे जेव्हा ते पडेल खाली तर आपल्याला तर कोणीतरी आपण डेंजरमध्ये आहोत आणि आपल्याला कोणीतरी आलं, म्हणजे कोणीतरी काय म्हणतात वाचवण्यासाठी आले आणि आपल्याला फ्रॉम द प्लेस ऑफ डेंजर एका सेफ प्लेसमध्ये ट्रान्सफर केलं. तर त्यालाच म्हणतो आपण इव्हॅक्युएटेड. इव्हॅक्युएटेडला इव्हॅपोरेशनने जोडूया. इव्हॅपोरेशनमुळे छत उडली आणि म्हणून आपण डेंजरमध्ये आलो आणि आपल्याला डेंजरमधून काढण्यासाठी कोणीतरी फ्रॉम द प्लेस ऑफ डेंजर एका सेफ प्लेसमध्ये आपल्याला नेऊन ठेवलं. नेक्स्ट आहे रॅम्पॅन्ट. रॅम्पॅन्ट म्हणजे समथिंग विच इज क्राईम आणि स्प्रेडिंग अनकंट्रोलेबली. म्हणजे एखादी क्राईम आहे आणि ते खूप म्हणजे बघा काही काळाआधी म्हणजे आमच्याकडे तर स्पेशली चोरांचा खूप धाक होता आणि ते चोर म्हणजे इथे चोरी झाली तिथे चोरी झाली हे खूप खूप ऐकायला येत होतं. आणि एका ठिकाणी झाली तर तशीच चोरी दुसऱ्या ठिकाणी, सेम पद्धतीमध्ये तिसऱ्या ठिकाणी. तर CIDमध्ये कसं होतं, एक क्राईम झाला आणि ते सगळीकडे होत आहे अशा टाईपमध्ये. तर तो अर्थ होतो रॅम्पॅन्टचा. ओके, तर हे रूपम मॅमच्या क्लासमध्ये मी शिकली हे, की एक राम नावाचा मुलगा होता, छोटा मुलगा होता. तर छोट्या मुलांना पॅन्ट सहसा ढिले असतात बघा, आणि त्यांनी तो पॅन्ट लावून जात होता आणि ढिला पॅन्ट होता आणि तो पॅन्ट घसरला खाली आणि सगळे त्याचे जे फ्रेंड्स होते ते सगळे त्याच्यावरती हसायला लागले, त्याची मजाक उडवायला लागले. आणि ही जी गोष्ट आहे ती सगळ्या गावभर क्राईम आहे ही गोष्ट, की असं कोणाला सांगणं, आणि हा क्राईम सगळ्या गावभर पसरला, म्हणजे सगळ्या वार्डामध्ये सगळ्यांना माहीत झालं की अशी घटना घडली म्हणून. ओके, आता वर्ड्स झालेले आहेत 15 वर्ड झाले, नाही 16 वर्ड झाले.
आज. आणि आता काही फ्रेजेस आहेत, ठीक आहे. तर पहिलं फ्रेज आहे थ्रो कॉशन टू द विंड. ओके, याचा अर्थ असा आहे जर्नी टू अनचार्टेड लँड विदाउट प्रिकॉशनरी मेजर. म्हणजे आपण अशा एका ठिकाणी जात आहोत जे डेंजरस जागा आहे आणि आपण तिथं विदाऊट काही प्रिकॉशन घेता गेलेले आहोत, ठीक आहे. तर या फ्रेजवरती घेऊया, थ्रो कॉशन टू द विंड. म्हणजे आपण काय केलं, म्हणजे या फ्रेजचा अर्थ असा अर्थ याचा नाही आहे, आपण फक्त पाठ करण्यासाठी बघत आहोत. तर काय, थ्रो कॉशन टू द विंड म्हणजे आपण जे कॉशनचा अर्थ काय होतं की काळजी, जे काही आहे, जे काळजी आपण कोणावरती सोडली, विंडवरती सोडली, हा ना. आता आपण जेव्हा त्या लँडवरती जाणार तेव्हा कोण असणार आहे तिथे, म्हणजे आपल्यासोबतचे लोक असणार आहे, पण आपण काही प्रिकॉशन नाही घेतले आहेत ना. तर त्याच्यामुळे तिथे आता कोण आहे, कोणाच्या भरोशावर आपण चाललो, हवेच्या भरोशावर. हवा ठीक चालली तर ठीक, आणि जर हवा जोराने पडली आणि आपल्याला धक्का लागला की आपण गेलो, आपण डेंजरमध्ये. तर असं याचा अर्थ समजूया. तर आपण आपलं कॉशन कोणावरती सोडलं आहे, विंडवरती सोडलं आहे, की वायुदेवता तुम्हीच बघा, आता आमचं जीवन तुमच्याच हातामध्ये आहे असं. ओके, तर थ्रो कॉशन टू द विंड. आता आम्ही जे काही आमचं जे कॉशन आहे, आमचे प्रिकॉशनरी मेजर आहे, ते आता आम्ही विंडवरती सोडले. म्हणजे आपण विदाऊट प्रिकॉशन एखाद्या जागेवरती, डेंजरस जागेवरती गेलेले आहोत. ओके, नेक्स्ट आहे ग्रास्प द नेटल. याचा अर्थ आहे कन्फ्रंट ऑर टॅकल डिफिकल्ट ऑर चॅलेंजिंग सिच्युएशन. म्हणजे आपण एखादी चॅलेंजिंग सिच्युएशनला सामोरे जाणं आणि त्या गोष्टीला टॅकल करणं, ठीक आहे, असा याचा अर्थ आहे. तर ग्रास्प हा शब्दच कसा आहे की डिफिकल्ट गोष्ट आपण आत्मसात करतो, याचाच अर्थ ग्रास्प आहे. आणि ग्रास्प द नेटल, नेटल म्हणजे काय की नेटल म्हणजे, नेटलला आपण नेटसोबत जोडू. नेट समजा आपण कुठेतरी गेलो आणि आपण एखाद्या जाळीमध्ये अडकलो आणि वी मॅनेज टू कम आउट ऑफ दॅट नेट, ठीक आहे. म्हणजे ते आपल्यावर ते डिफिकल्ट सिच्युएशन होती त्या नेटमध्ये राहणं, आणि आपण त्या नेटमधून आपण निघालो आहोत, म्हणजे आपण त्या डिफिकल्ट सिच्युएशनला सामोरे गेलो आणि तिथून आपण बाहेर निघालो. नेक्स्ट आहे हिट द नेल ऑन द हेड. ओके, याचा अर्थ आहे ॲक्युरेटली और प्रिसाइजली आयडेंटिफाय और डिस्क्राईब समथिंग, ठीक आहे. तर याला आपण असं जोडू की समजा माऊस आहे, ठीक आहे. हा माऊस आहे आणि आपण समजा एक कम्प्युटरचा क्लास होता, स्कूलचं एक्झाम्पल घेऊ. कम्प्युटरचा क्लास होता आणि कम्प्युटरच्या क्लासमध्ये टीचरने विचारलं की व्हॉट इज दिस, डिस्क्राईब दिस, याला तुम्ही डिस्क्राईब करा. देवा, मी एवढं सगळं बडबड करून गेली आणि व्हिडिओ सुरूच नव्हता केला. ओके बघा, तर आपण थांबलो होतो कुठे, हिट द नेल ऑन द हेड या फ्रेजवरती, ठीक आहे. तर समजा कम्प्युटरची क्लास आहे आणि टीचरने म्हटलं की माऊसला डिस्क्राईब करा, ठीक आहे. आणि माऊसला डिस्क्राईब करा असं म्हटलं आणि मुलगा डिस्क्राईब नाही करत आहे. मग टीचरने काय केलं, एक युक्ती केली टीचरनी. त्यांनी घेतला एक नेल म्हणजे खिळा घेतला, डोक्यावरती ठेवला, हॅमर घेतला आणि म्हटलं आता याला डिस्क्राईब कर, नाही तर हा हॅमर तुझ्या डोक्यामध्ये घुसवते, असं म्हटलं. आणि त्या भीतीमध्ये मुलांनी बिलकुल ॲक्युरेटली आणि प्रिसाइजली या अप्लायन्सला सॉरी याला काय म्हणतात, या डिव्हाइसला, ओके, या डिव्हाइसला त्यांनी काय केलं, ॲक्युरेटली आयडेंटिफाय पण केलं आणि त्याला डिस्क्राईब पण केलं खूप चांगल्या पद्धतीने. याचं त्यांनी भीतीच्या नावाखाली, म्हणजे खिडा डोक्यात घुसेल या भीतीखाली त्यांनी पूर्ण डिस्क्राईब केलं, ठीक आहे. तर असं याचा अर्थ आहे हिट द नेल ऑन द हेड. जर एखाद्या व्यक्तीला कसं नसेल येत ना, त्याच्या डोक्यावरती असा खिळा ठोकायचा, मग तो सगळं आयडेंटिफाय करतो आणि सगळं त्याला यायला लागतं. ओके, तर हे झाले पूर्ण फ्रेजेस. आता एक उरलेला आहे रूल. हा रूल खूप म्हणजे खूप, हे दोन्ही वर्ड्स असे आहेत की खूप डे टू डे लाईफमध्ये आपण या वर्ड्सला यूज करतो, पण कदाचित हे रूल्स आपल्याला नसेल माहिती, ठीक आहे. असे हे रूल्स आहेत. सॉरी, मशीनचा आवाज येत असेल. तर रूल असा आहे की अनदर इज यूज्ड विथ सिंग्युलर अँड अनदर हा जो वर्ड आहे हा सिंग्युलर सोबत यूज केला जातो आणि अदर हा जो वर्ड आहे हा प्युरल सोबत यूज केला जातो. याचे एक्झाम्पल असे आहे, द कप ऑफ कॉफी असं, आणि जर आपल्याला कप्स ऑफ कॉफी म्हणायचं असेल तर अदर कप्स ऑफ कॉफी असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. जर आपल्याला एक कपबद्दल बोलायचं असेल तर अनदर या वर्डचा यूज करा, आणि अनेक म्हणजे प्युरल आपल्याला कप्सबद्दल बोलायचं असेल तर वी विल यूज अदर हा वर्ड. याला तर लर्न कसं करणार, तर बघा, अदर तर माहिती आहे आपल्याला, अदर
पण अनदर बघा, अनदरमध्ये ॲन अदर असं आहे. त्याला जर त्याच्या स्पेलिंगला जर आपण एक्सपांड केलं तर ॲन अदर असं येत आहे. ठीक आहे. ए अँड द हे 3 आर्टिकल आपण कोणासोबत यूज करतो? प्लुरलसोबत यूज करतो. आणि अदर या शब्दाला ॲन लागलेला आहे, आर्टिकल लागलेला आहे, म्हणून आपण याला कोणासोबत यूज करणार? प्लुरल नाही, सॉरी, सिंग्युलरसोबत यूज करतो. आणि याला ए अँड द हे आर्टिकल्स आपण सिंग्युलरसोबत यूज करतो. आणि अदर या शब्दाला ॲन हा काय लागलेला आहे? आर्टिकल लागलेला आहे. त्याच्यामुळे आपण ह्याला कोणासोबत यूज करणार? सिंग्युलरसोबत यूज करणार. आणि अदरला आर्टिकल नाही आहे, म्हणून आपण त्याला प्लुरलसोबत यूज करणार. सिम्पल. तर हे होते 16 वर्ड्स, काही फ्रेजेस आणि एक रूल, जे मला वाटतं खूप इझिली मी लर्न करू शकलेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ना कन्फ्युजिंग पेअर ऑफ वर्ड बघणार आहोत, की असे काही वर्ड्स ज्यांचे स्पेलिंग्स थोडे डिफरंट असतात, पण मिनिंग कम्प्लिटली डिफरंट असतात. आणि असे वर्ड्स आपल्याला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.